नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के नागपुर जिले की उमरेड तहसील से। माँ बाप का सपना पूरा करने जा रहा हूँ, जनसेवा ही मेरा लक्ष्य। प्रमोद धरड़े, भाजपा नेता। उमरेड तहसील में जन्मे भूमिपुत्र लोगों की समस्याओं का समाधान कर रहे और घर घर जाकर, गांव-गांव जाकर नशा मुक्त करने के लिए अभियान चला रहे और कई सालों से कई गांवों में स्कूलों में बच्चे को स्कूल बैग भी वितरित किया। प्रमोद धरड़े ने जानकारी देते हुए बताया, जब बच्चा स्कूल से बैग घर लेकर जाता है तब मुझे बहुत खुशी होती है, उनके माँ बाप को भी बहुत खुशी होती है। मेरा सपना है कि मैं लोगों के लिए कुछ अच्छा करूँ। अगर मुझे पार्टी टिकट देती है तो निश्चित ही मैं किसानों के लिए आगे जाऊँगा और विभिन्न सामाजिक गतिविधियों के माध्यम से लोगों को न्याय दिलाने का काम करूँगा। आइए जानते हैं आगे की पूरी खबर। प्रमोद धरड़े, भाजपा नेता व सामाजिक कार्यकर्ता, उमरेड विधानसभा क्षेत्र। पूरी खबर देखें। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। सामाजिक कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रातील भूमिपुत्र आहो, तर एक जिम्मेदारी, सामाजिक दायित्व म्हणून या क्षेत्रामध्ये आपलं निभवण्याची एक इच्छा आहे आणि त्यासाठी एक शेतकरी पुत्र असल्यामुळे सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा। जर या क्षेत्रामध्ये जर पाहिला, पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आजच्या घडीला आमचे उमरेड क्षेत्र सर्वात रोजगारदृष्ट्या, शेतकऱ्यांच्या समस्यादृष्ट्या खूप पाठीमागे आहे। सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा जो हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी जे पांधन रस्ते पाहिजे होते, आजच्या घडीला 75 वर्ष झाले तरी या उमरेड क्षेत्रामध्ये पांधन रस्ते मात्र नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांसाठी जोडधंदा असायला पाहिजे। आजच्या घडीला शेती पाहिजे त्या प्रमाणात पिकत नाही आणि मुलं बाळं शिकलेले आहेत, तर त्याच्यामुळे जोडधंदा पण या क्षेत्रामध्ये नाही। त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी समस्या आहे बेरोजगारीची। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या क्षेत्रामध्ये 25, 30, 35 वर्षापूर्वी जी MIDCच्या महाराष्ट्र सरकारने संकलन केलं आणि त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यांना भेटला, परंतु उमरेड विधानसभेतील तालुक्याला तिन्ही MIDCच्या चांगल्या प्रकारचं संकलन होऊ शकलं नाही। त्याच्यामुळे इथला जो युवा आहे तो खूप बेरोजगार आहे। त्या बेरोजगार युवकाला त्याच्या योग्य शिक्षणाप्रमाणे काम मिळावं आणि त्याचं कुटुंब सुखी व्हावं, हीच एक माझ्या मनातील आत्म्यातून खरी इच्छा आहे। तुर्तास आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये, जे राष्ट्रीय पक्ष, त्यात आपण प्रवेश केला होता। आणखीन असा विषय आहे की बाकीचे जे भारतीय जनता पार्टीची जनकल्याणकारी जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि जागोजागो आपले शिबिर पण सुरू आहे, नोंदणी शिबिर पण सुरू आहे। तर मला सांगा, कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे आणि आपल्यातर्फे पण काही आपण अभियान राबवत आहे का, त्याबद्दल सांगा। एकदम उत्तम तरीकेचा प्रतिसाद मिळत आहे। एक कोमावलेल्या झाडाला पाणी टाकणं आणि त्याला ते अमृतासारखं होणं, आजच्या घडीला ते होत आहे। खूप सुंदर अशी ती योजना आहे। त्या योजनेचा फायदा नक्कीच व्हायला पाहिजे। हा महिलांकरता झाला, परंतु मुलांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी पण अशा प्रकारचं काहीतरी व्हायला पाहिजे, ते महत्त्वाचे। आपण पण बघितलेलं आहे की कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत पोहोचत आहे, तिथे आपले अनेक अभियान सुरू आहे म्हटलं, तर कशा प्रकारचे हे अभियान सुरू आहे आणि लोकांचे कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे, त्याबद्दल सांगा। माझ्या सर्वात सुंदर असं अभियान ठेवलेलं आहे। आमच्या जमिनी काळ्या कसदार आहेत। पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेत आमच्या जमिनी खूप सोन्याच्या आहेत, परंतु या सोन्याच्या जमिनीमध्ये मात्र पुराण्या पद्धतीने जे शेती होते तीच होत आहे। मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये पुन्हा या क्षेत्रात महत्त्वाची हरित क्रांती यावी आणि हरित क्रांतीमध्ये आधुनिक पद्धतीची शेती व्हावी
दुसरी गोष्ट, या इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात रात्रीच्या 12 वाजता 2 वाजता 3 वाजता जाण्यासाठी योग्य तो त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे पांधन रस्ता व्हायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांचा मुलगा उठून कितीही वाजता त्याला जर शेतात जायचं असेल तो गेला पाहिजे पांधन रस्ता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिन्ही तालुक्यामध्ये MIDC तर आहेत, परंतु उमरेडला 60% MIDCमध्ये कारखाने आहेत, भिवापूरला 0.5% 1% कारखाना आहे, कुहीला मात्र नाममात्र 1-2 कारखाने आहेत. त्या क्षेत्रात मुलांच्या त्यांच्या हक्काच्या रोजगार मिळावा, जेणेकरून त्यांचं कुटुंब सुखी होईल, हा महत्त्वाचा. दुसरी गोष्ट, आमच्या क्षेत्रामध्ये कराडला अभयारण्य जगप्रसिद्ध आहे, त्याला स्थानिक पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ म्हणून करण्यात यावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंबोऱ्याला जे तीर्थक्षेत्र आहे त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात 5 नद्याचा संगम आहे, तर तिथं पण पर्यटन क्षेत्र व्हावं. तिसरी महत्त्वाची मुद्दा, इथे नागपूर उमरेडसारखं जे शहर आहे याचं मात्र डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे. इथं नागरी सुविधा नाही, इथे साधं एक उपजिल्हा रुग्णालय नाही. इथल्या पेशंटला हार्ट अटॅक जरी आला तरी त्याला धावत नागपूरला जावं लागतं. ह्या नागरी सुविधा नसल्यामुळे उमरेडसारख्या शहरामध्ये याची जी प्रगती शहर म्हणून व्हायला पाहिजे होती ती बिलकुल झाली नाही. आउटर उमरेडमध्ये जर पाहिलं तर आउटर उमरेडमध्ये नगर परिषदेने ते संपूर्ण आपल्या हद्दीमध्ये घेतलं नाही. आजही ते गावामध्ये आहेत, तर त्यांना गावाचे कसरत चालू आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पाहिजे तो विकास होत नाही, म्हणून तिथे पण डेव्हलपमेंट होत नाही. तर ह्या भरपूर साऱ्या मुद्दे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमच्या क्षेत्रामध्ये मागच्या 57 वर्षापासून WCL म्हणजे याला ब्लॅक गोल्ड म्हणतो तो आहे, परंतु त्या ब्लॅक गोल्डचा फायदा इथल्या स्थानिक लोकांना, इथल्या स्थानिक मुलांना, इथल्या स्थानिक काय म्हणतात इंजिनियरला आणि शिकलेल्या मुलांना व्हायला पाहिजे, तो मात्र होऊन नाही राहिलेला आहे. याचा फायदा, या पॉवरचा फायदा दुसरीकडेच होत आहे. मला असं म्हणायचं की येणाऱ्या काळात मी जर इथे आमदार म्हणून किंवा विधायक म्हणून बनलोच तर सर्वात मोठा प्रश्न माझ्या सामने राहणार आहे, जनतेची मी साथ घेऊन. दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर